रुपाली आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण नस्य ऑइल विषयी जाणून घेणार आहोत, जे अगदी आयुर्वेदिक पद्धतीने नस्य ऑइल तयार केलेला आहे। ज्यांना खूप सर्दीचा त्रास असेल, ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम असेल, मायग्रेनचा इश्यू असेल आणि ज्यांना वारंवार डोळ्यातनं पाणी येणं, वारंवार नाकातनं पाणी गळणं, कफचा त्रास असेल, वातपित्तची प्रकृती असेल, तर त्यांच्यासाठी खास आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत, ते म्हणजे नस्य ऑइल। लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे आपल्याकडचे जेवढे पण प्रोडक्ट आहेत ते तुम्ही यूज करू शकतात। आणि हे जे नस्य ऑइल दिलेलं आहे ते अगदी लहान मुलं जरी वापरले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही। त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी स्टार्ट टू एंड पर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअरिंग करायचा आहे। आणि जे मला या चॅनलवर फर्स्ट टाइमच बघत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये। रोज माझे यूट्यूब चॅनलवर रात्री 10 वाजताचे लाईव्ह असतात, त्यामध्ये तुम्हाला स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट बघायला मिळतात, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो। अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले आपल्याकडचे स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट असतात। खूप सारे कस्टमर सॅटिस्फाईड आहे आणि छान छान फीडबॅक ते आपल्याला शेअर करत असतात। तर तुम्ही सुद्धा एकदा आवर्जून यूज करून बघायचे आहे। आपले सर्व जे व्हिडिओ रेडी केलेले आहे ते चेकआउट करायचे आहे। आणि काही जरी तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे आणि आपली जे पण काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्यावर मला करू शकता। चला तर मग स्टार्ट करूया। आपण नस्य ऑइलसाठी कसं यूज करायचं आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया आणि कोणी कोणी ते यूज करायचे ते सुद्धा आणि कशासाठी त्याचा वापर होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये जाणून घेऊया। त्यासाठी आपण बघायचा आहे पुढचा व्हिडिओ। चला स्टार्ट करूया। चला नमस्कार, आज आपण नस्य ऑइल विषयी जाणून घेणार आहोत। भरपूरशा महिला, भरपूरसे पुरुष आहे आणि भरपूरसे असे लहान मुलं मुली आहे की ज्यांना सर्दीचा खूप प्रॉब्लेम होत असतो। थंडीचे दिवस आले किंवा पावसाचे दिवस आले, थोडं जरी बाहेरचं वातावरण थंड झाले की त्यांना वारंवार शिंका येणे, नाकातनं पाणी गळणं, डोळ्यातनं पाणी येणं, अशा भरपूर साऱ्या समस्या येत असतात आणि श्वासोच्छ्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो। झोपसुद्धा व्यवस्थिशीर लागत नाही। तर असे अनेक प्रॉब्लेम सर्वांना होत असतात। जसं जसं क्लायमेट चेंज होत जातं तसं तसा हा प्रॉब्लेम होत जातो। आणि एकेकांना जर सायनसचा प्रॉब्लेम एवढा असतो की सर्दी झाल्यानंतर पूर्ण सायनस भरतात, कफ आणि पूर्ण छातीमध्ये भरत असतो। पूर्ण कफ मोकळा न झाल्यामुळे खोकला येतो आणि तो खोकला अजिबात बंद होत नाही। असलं जर त्यांना प्रॉब्लेम होत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन ठरणार आहे ते म्हणजे आपल्याकडचं नस्य ऑइल। खूप छान इफेक्टिव्ह असं हे नस्य ऑइल आहे। फर्स्ट यूजमध्ये तुम्हाला एवढा छान फरक पडतो, एकदा आवर्जून सर्वांनी ट्राय करायचं आहे। ज्यांना मायग्रेनचा इश्यू आहे, ज्यांना अर्धशिशी आपण ज्याला म्हणत असतो, महिन्यातनं 1.5 महिन्यातनं प्रत्येक मायग्रेनचा इश्यू आहे, त्यांचं डोकं वगैरे दुखत असेल तर त्यांनीसुद्धा हे ऑइल वापरलं तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप चांगलं ठरणार आहे। आणि ज्यांना सुरुवातपासूनच धुळीची ॲलर्जी आहे, ज्यांना वारंवार शिंका येतात, म्हणजे ॲलर्जी असली की त्यामुळे शिंका ह्या आपोआपच येत असतात, तर त्यांना जरी प्रॉब्लेम असेल ते सुद्धा यूज करू शकतात। ज्यांना वारंवार डोकं दुखत असतं ते सुद्धा यूज करू शकतात। ज्यांना रात्रीच्या वेळेला घोरण्याची सवय असते, अगदी कमी एजमध्ये एक महिला असतात, एक लेडीज असतात, एक महिला असतात, एक पुरुष असतात की त्यांना घोरण्याची प्रचंड सवय असते, तर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी जर हे नस्य ऑइलचे 2-2 ड्रॉप तुम्ही जर नाकात सोडले तरीसुद्धा तुम्हाला फरक पडायला लागतो। आणि ज्यांची वातपित्तची प्रकृती आहे, ज्यांना नेहमी कफ झालेला असतो, नेहमी त्यांना झोपतात त्यावेळेला नाकातनं श्वास न घेता त्यांना तोंडातनं श्वास घ्यावा लागतो, असले जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रात्री झोपण्याच्या वेळेला हे नस्य ऑइलचे 2-3 ड्रॉप सोडायचे आहे। खूप बऱ्यापैकी तुम्हाला याचा रिझल्ट मिळत असतो। ठीक आहे, आता वापरायचं कसं ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करते आहे। हे जे ऑइल आहे डायरेक्टली बॉटल जी दिलेली आहे, हे डायरेक्टली ड्रॉप नाकात सोडायचे नाही। याला थोडंसं गरम करायचं आहे। गरम करण्यासाठी आता तुम्ही डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही आहे। सुरुवातीला काय करायचं, एक खाली स्पून घ्यायचा आहे, जो आपला टीस्पून असतो तो घ्यायचा आहे, तो गॅसवर गरम करायचा आहे। खाली स्पूनच गरम करायचा आहे आणि त्यानंतरनं
दोघी नाकपुड्यांमध्ये 3-3 ड्रॉप सोडायचे। या हिशोबाने त्या तुम्ही गरम केलेल्या स्पूनवर 2-3 ड्रॉप जेवढ्या पण तुम्हाला हवं आहे, म्हणजे दोघी नाकपुड्यांमध्ये जर तुम्ही 6 ड्रॉप सोडले तर 6 ड्रॉप तुम्ही त्या स्पूनमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं स्पून गरम झाल्यानंतर ते तुमचं ऑइल जे आहे ते आपोआपच गरम होणार आणि ड्रॉपच्या साह्याने तुम्ही दोघी नाकपुड्यांमध्ये 3-3 ड्रॉप सोडायचे आहे आणि झोपायचं आहे। जर टाकल्यानंतर अजिबात उठायचं नाही आहे, ठीक आहे। 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा आराम मिळतो। आता ते किती वेळा टाकायचं, किती टाईम टाकायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे। दिवसातनं तुम्ही 2 टाईम टाकलं तरीसुद्धा चालतं, दिवसातनं तुम्ही 3 वेळा टाकलं तरीसुद्धा चालतं। पण दिवसा जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला जरा टाकायचं आहे। जर तुम्हाला अतिच प्रमाणात जर त्रास होत असेल तर दिवसाला तुम्ही 2 ड्रॉप टाकायचे आहे दोघी नाकपुड्यांमध्ये, पण रात्रीच्या वेळेला मात्र कंपल्सरी टाकायचं आहे। कारण की रात्रीच्या वेळेला आपण पूर्ण 8 तासाची झोप घेत असतो आणि 8 तासापर्यंत जर तुमचा ते टाकलेला ड्रॉप जर असला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला अगदी कमी दिवसामध्ये बघायला मिळून जातो आणि रिलॅक्स तुम्हाला झोपही लागते। स्नोरिंगचा इश्यू असेल तो सुद्धा तुमचा चालला जातो आणि ज्यांना तोंडातनं श्वास घ्यावा लागतो ते सुद्धा तुमचं हळूहळू कमी होतं। ज्यांना कफची प्रकृती आहे, ज्यांचा कफ नेहमी छातीमध्ये भरून असतो, तर तो कफ वितळून पूर्णतः कफ तुमचा बाहेर निघत असतो। एवढं इफेक्टिव्ह हे नस्य ऑइल आहे। एकदा आवर्जून तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे। आपल्याकडे भरपूर अशी प्रोडक्ट आहे जे खूप साऱ्या कस्टमरांना एका गोष्टीसाठी घेतलं तर दुसऱ्या गोष्टीसाठी फायदेशीर ठरलेले आहे आणि एकदा तुम्ही नक्की यूज करून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। 10 ते 12 वर्षाची मुलं मुली असेल त्यांनासुद्धा तुम्ही हे वापरलं तरीसुद्धा चालेल, कारण की आता पावसाचे दिवस सुरू झाले आहे आणि पावसामध्ये जर आपण ओलं झालं तर त्यामुळे सर्दीचा प्रॉब्लेम होत असतो, शिंका वारंवार येतात, म्हणजे त्याच्याने ॲलर्जी येते। आणि जर तुम्हाला सर्दी वगैरे जर होत असेल तर तुम्ही टॅब्लेट वगैरे घेऊन ती सर्दी कधीच दाबायची नाही। जर तुम्ही पूर्णतः सर्दी होऊ दिली नाही आणि जर तुम्ही गोळ्या वगैरे जर घेतला तर तो कफ तुमचा छातीतच अडकून जातो आणि तो कफ अगदी घट्ट झाल्यामुळे त्याला निघण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे तुम्हाला खोकली सुरू होते। खोकला यायला लागला की तुम्हाला अजिबात चैन पडत नाही, डोकं दुखायला लागतं, अगदी डोक्याच्या नसा तुमचा तडकायला लागतात। त्यासाठी असं चूक कधीच करायची नाही। कधी पण तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर तुम्ही हे नाकात गरम करूनच मात्र 2-2, 3-3 ड्रॉप नाकामध्ये सोडा। तुम्हाला डॉक्टरकडे जायची पण गरज पडणार नाही। जो तुमचा कफ झालेला आहे तो सुद्धा हळूहळू तो निघायला मदत करते आणि तुमचं डोकं वगैरे जर त्यामुळे दुखत असेल ते डोकं दुखणं सुद्धा बंद होणार। ज्यांना मायग्रेनचा इश्यू आहे तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व होणार, ज्यांना सायनसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व होणार, ज्यांना स्नोरिंगचा इश्यू आहे तो सुद्धा तुमचा कमी होणार, ज्यांचं वारंवार नाकातनं पाणी येतं, डोळ्यातनं पाणी येतं, तो जरी प्रॉब्लेम असेल तो सुद्धा तुमचा सॉल्व होणार। प्लस तुमचं कान वगैरे जर दुखत असेल, जर तुम्ही नाकात जरी ड्रॉप टाकले आणि जर तुमचं नाकाची जे नसा वगैरे आहे त्या जर तुमच्या रिलॅक्स झाल्या तर हे सगळे कानाला डोळ्याला रिलेटेड आपल्या नसा असतात आणि पूर्ण डोकं वगैरे पण जाम होत असेल तर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असणार ते म्हणजे नस्य ऑइल। एकदा आवर्जून सर्वांनी ट्राय करायचं आहे आणि तुमचा फीडबॅक नक्की मला शेअरिंग करायचा आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांना व्हॉट्सॲपच्या ग्रुपला जर ॲड व्हायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सॲपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही चेकआउट करायचं आहे आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करायचं आहे। आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवं असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि कोण कुठनं मला व्हिडिओ बघत आहेत माझा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे। तर चला आजपुरतं एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत